मी पांडुरंग जनार्दन यलमार राहणार बंटी शेगाव. तर माझं क्षेत्र अतिवृष्टीत नुकसान झालंय पिकाचं. थोड्याच्या काठचं क्षेत्र वाहून गेलेलं आहे. तलाठी, तहसीलदार, सर्कल ह्या सगळ्यांना मी 2 महिन्यापासून यांच्या पाठीमागे लागलोय. माझं नुकसान झालंय, नुकसान भरपाई मला मिळावी. तर गावातल्या काय विघ्न संतोषी लोकांनी अर्ज देऊन पुनर्वसनकडनं माझं नाव त्यांनी उतार्यावरचं कमी केलेलं आहे. ते म्हणते तुमचं उतार्यावर नाव नाही. 22/9/2025 कोर्टाचा आदेश झालाय, जिल्हा कोर्टाचा. त्यांनी मला मालक घोषित केलंय. त्याचं मी सगळा निकालाची प्रत ही दिलेले. मी त्यांना सांगतोय बाबा 7/12चा माझा उतारा तयार करा, माझं नुकसान भरपाईत नाव घ्या, रान वाहून गेलेलं आहे त्यात उल्लेख करा. ही काही करायला तयार नाहीत आणि गेल्या 2-3 महिन्यापासून पाठपुरावा करतोय. हे काय आम्हाला दाद देत नाहीत. मग त्यांना यापूर्वी पत्रव्यवहार करून उपोषणाची नोटीस देऊन जर माझं 4 तारखेपर्यंत काम नाही झालं तर 5 जानेवारीला मी उपोषणाला बसणार आहे अशी त्यांना मी नोटीस दिली होती. त्याप्रमाणे मी आज इथं तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो. हो, भेटलो की. तहसीलदारांना भेटलो, मंडळ अधिकाऱ्याला भेटलो, तलाट्याला तर रोजच भेटतोय. तरी पण काम झालेलं नाही. 3 महिन्यापासून सारखा पाठपुरावा चालू आहे. 8 दिवसाला 2 दिवसाला तलाट्याला तर रोज भेटतोय आणि ही काय गावत नाही. ती येतोय, फिरून जातोय, गाठ पडली तर बघू बघू करू म्हणते ते. तहसीलदारला किती वेळा भेटला तुम्ही? तहसीलदारांनाही भेटलो की. किती वेळा विनंती केली की बाबा एक काम करा, अर्ज दिलाय? नाही, ते तलाट्यांमार्फत आम्ही त्यांना भेटलोय. प्रत्यक्षात तुम्ही भेटला का नाही? रावसाहेबांना विचारून घेतो म्हणले. मला वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं लागतंय म्हणले. आयला प्रत्येक ठिकाणी ह्यांना मार्गदर्शन घ्यावं लागतं. हा. ह्यांचा अभ्यास काय आहे का नाही स्वतःचा? काय हे सगळं विचारूनच करावं लागतं ह्यांना.